आज आपण डिजिटेकचा DWM-120 हा मायक्रोफोन मागवलेला आहे, तर त्याचा अनबॉक्सिंग आणि साऊंड क्वालिटी कशी आहे आपण बघून घेऊया। पहिल्यांदा असा बॉक्स येतोय, हा मी डायरेक्ट डिजिटेकच्या वेबसाईटवरून मागवलेला आहे। प्लास्टिक कवर येते। हे दोन माईकला लावलेले असतात स्टिकर, त्याशिवाय चार्जिंग होत नाहीये। ते मी काढलेलं आहे, या पद्धतीने येते आणि यामध्ये असा बॉक्स येतोय विथ चार्जिंग केस। हे दोन पोर्ट येतात असे आणि हे डायरेक्ट सी पिन जी कनेक्ट होते, या अशा पद्धतीने होते आणि चार्जिंगचे इंडिकेटर आणि इथे डायरेक्ट सी पिनने इथे कनेक्ट होतंय। आता आपण कनेक्ट करून बघूया। आता बॉक्समध्ये हे यूजर मॅन्युअल येते, यामध्ये सगळी माहिती दिलेली असते। ते वाचू शकता। त्याचबरोबर या बॉक्समध्ये टाइप A to C कनेक्टर चार्जिंग साठी येते आणि आयफोनचे जे पहिले मॉडेल आहे त्यांना ही लाइटनिंग पिन यायची, त्यासाठी कनेक्टर दिलेली आहे। ही अशी सी पिनला कनेक्ट केली की आयफोनला कनेक्ट होते, किंवा यामध्ये ट्रान्समीटर आहे जो याला लावले की जॉईन होते। आता तुम्हाला याची क्वालिटी दाखवतो। हे कनेक्ट केल्यानंतर आता ह्याच फोनला करतोय, तुम्हाला दिसणार नाही। आता कनेक्ट केल्यावर आवाज कसा येतोय याचा मला सांगा। तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने दिसतं। आता ग्रीन लाईट ही जी दिसते ही नॉइज कॅन्सलेशनची आहे आणि एकदा दाबलं तर हे जनरल व्हॉइस आहे। ह्यामध्ये नॉइज कॅन्सलेशन मोड येत नाही जेव्हा ब्लू लाईट लागेल तेव्हा, आणि एकदा दाबलं की आता ग्रीन लाईट लागली, हे नॉइज कॅन्सलेशनचे आहे। म्हणजे आसपासचा आवाज, वाऱ्याचा आवाज, गोंधळात वगैरे तुम्ही असाल तर येणार नाहीये। त्याचबरोबर याला अनेक रिसिव्हर येतोय। रिसिव्हर ऍक्च्युअली मोबाईलला लावले, याला ट्रान्समीटर म्हणताय, डिजिटेक ट्रान्समीटर। दोन ट्रान्समीटर येत आहेत, म्हणजे दोन माईक याच्यावर आलेले आहेत। यांची रेंज आहे 50 मीटर पर्यंत हे रेंज देतात। त्याचबरोबर ही 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम आहे नाव याचं। म्हणजे हे अँड्रॉइडला ही कनेक्ट होतात आणि स्मार्टफोन तुमचा आहे, त्याचबरोबर तुमच्या iOS म्हणजे ऍपल डिव्हाइस, आता हे आपण ऍपल आयफोन 15 ला कनेक्ट केलेले आहे। साऊंड क्वालिटी तुम्हाला सध्या ऐकूच येत आहे कशा पद्धतीने आहे, त्यामुळं तुम्ही ट्राय करायला हरकत नाहीये। त्याचबरोबर मला वाटतंय की हे मागे क्लिप आहे, त्यामुळं एकदा क्लिप तुटली की काही मायक्रोफोन कामात येत नाही किंवा कंपनी पण देत नाही। त्यामुळे क्लिप तर चांगली आहे, बिल्ड क्वालिटी चांगली आहे, पण ज्या हेडफोनला क्लिप असते ते थोडंसं व्यवस्थितच वापरायचं, कधीही लक्षात ठेवायचं। आणि तुम्हाला बॉक्स वगैरे तर दाखवलेला आहे। पद्धतीने बॉक्स येतोय, यावर सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय। हा मला साधारणतः 2400 रुपयाच्या दरम्यान पडलेला आहे ऑनलाईन। अशा पद्धतीने आहे, तर तुम्ही नक्कीच बघा। तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकताय। मी माझा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे आणि हा सगळा आवाज याच्यावरच रेकॉर्ड होतोय। चला बाय, भेटूया पुढील भागात।